ड्रीप इरिगेशन चोकअप झाली तर काय करावं, असा एक प्रश्न एका शेतकरी दादाने विचारला होता. तर बघा, ड्रीप इरिगेशन जर चोकअप झाली ना, तर तुम्हाला तिच्यावर ॲसिड ट्रीटमेंटशिवाय काहीही पर्याय नाही. तर ॲसिड ट्रीटमेंट म्हणजे काय, की बाबा ॲसिड त्या नळ्यांमध्ये भरावं लागतं आणि त्या ॲसिडमुळे जिथे जिथे जे जे चोकअप आहे ते थोडं थोडं निघतं. तर याच्यामध्ये 100% तर कधीच निघत नाही. हे डिपेंड असतं की तुमचं चोकअप किती प्रमाणात कधीपासून आहे. पण वारंवार ही ट्रीटमेंट केल्यामुळे तुमच्या ड्रिपरमधून जे थेंब थेंब पाणी पडणं बंद झालं होतं ते वापस चालू होतं. आणि पूर्ण तर शक्य नाही आहे, पण 60% 70%पर्यंत तुम्हाला त्याचा फायदा होतो. जर तुमच्याही मनात असा काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर देईल. आणि समजा ठिबक सिंचन, स्प्रिंकलर किंवा शेती संबंधित काही तुमच्या मनात दुविधा असेल, तुम्हाला चर्चा करून ती सोडवायची आहे, तर आमचे इंजिनियर सकाळी 8 ते संध्याकाळी 6 या नंबरवर उपलब्ध असतात. त्यांना तुम्ही कॉल करू शकतात आणि त्यांच्याशी चर्चा करू शकतात. धन्यवाद.